अंबेडकर वादी मिशन सिडको नांदेड़ की जानिब से यूपीएससी 2025 के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल करके मुंतखब होने वाले अफसरान के एजाज़ में एक शानदार इस्तकबालिया तकरीब का इनेकाद किया गया। इस तकरीब में बड़ी तादाद में तलबा, असातिज़ा और समाजी कारकुनान और मुअज़्ज़िज़ शहरियों ने शिरकत की। तकरीब में अतुल राजूरकर IPS, डॉक्टर ऋषिकेश पालिमकर IAS और डॉक्टर प्रीतम भाले को उनकी नुमाया कामयाबी पर उनकी गुलपोशी और उन्हें खूबसूरत तोहफा देकर तहनीत पेश की गई। इस मौके पर इन अफसरान को उनके वालिदैन के साथ स्टेज पर मधु करके गुलपोशी और एजाज़ से नवाजा गया, जिस पर हाज़रीन ने भरपूर तालियां बजाकर इनकी हौसला अफजाई की। इस मौके पर मेहमान खुसूसी के तौर पर नांदेड़ के कलेक्टर राहुल करडिले और मराठा सेवा संघ के कौमी सदर कामाजी पवार, डॉक्टर गोविंद नांदेड़े, साबिक तालीमी डायरेक्टर डॉक्टर यशवंत चौहान, आरबी मादले और कोनाड़े कोचिंग क्लासेस के कोनाड़े सर समेत मुअज़्ज़िज़ शख्सियात ने भी शिरकत की। मेहमानान खुसूसी और मुक़र्रिरीन ने अपने खिताब में कहा कि यूपीएससी जैसे मुश्किल इम्तिहान में कामयाबी मुसलसल मेहनत और मजबूत इरादे और सही रहनुमाई का नतीजा होती है। उन्होंने तलबा को नसीहत की है कि वो इन कामयाब अफसरान को अपना आइडियल बनाए। तकरीब के अख्तिताम पर अम्बेडकर वादी मिशन के ज़िम्मेदारान ने कामयाब अफसरान को मुबारकबाद पेश करते हुए कहा कि ऐसी तकारीब का मकसद नौजवानों को तालीम और मुकाबला जाती इम्तिहानात की तरफ राग़िब करना है और इनमें कॉन्फिडेंस पैदा करना है। ये प्रोग्राम दीपक कदम प्रमुख अम्बेडकर वादी मिशन की अपील और निगरानी में मुनक़्क़िद किया गया, जिसमें तलबा और उनके वालिदैन की बड़ी तादाद ने शिरकत करके कामयाब अफसरान से रहनुमाई और हौसला हासिल किया। तकरीब से खिताब करते हुए डॉक्टर दीपक कदम ने कहा कि यूपीएससी और MPSC जैसे अहम तरीन मुकाबला जाती इम्तिहान में नांदेड़ जैसे मराठवाड़ा के एक अहम ज़िले के तलबा की कामयाबी हमारे लिए बहुत बड़ी खुशी का मौका है। अम्बेडकर वादी मिशन के क़याम का मकसद भी यही था कि नांदेड़ में मुकाबला जाती इम्तिहानात की तैयारी करने वाले तलबा को तमाम जदीद सहूलियात फराम की जाए, उन्हें कम से कम खर्च में बेहतर से बेहतर कोचिंग फराम की जाए। नांदेड़ से कामयाब होने वाले इन तलबा की रहनुमाई में अम्बेडकर वादी मिशन का भी एक अहम रोल रहा है और हमें उम्मीद है कि कामयाबी का यह सिलसिला मज़ीद आगे तक जाएगा और मुस्तक़बिल में दीगर कई तलबा भी यूपीएससी और MPSC जैसे इम्तिहानात में नुमाया कामयाबी हासिल करके अपने और अपने मुल्क का नाम रोशन करेंगे। यूपीएससी इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल करने वाले अफसरान ने भी अपनी कामयाबी के सफ़र की रुदात बयान की और उस पूरे सफ़र में इन्हें जिन जिन मुश्किलात का सामना करना पड़ा, इसका उन्होंने कैसे मुकाबला किया, इस हवाले से कई अहम बातें बताई। उन्होंने कहा कि कामयाबी सिर्फ ख्वाब देखने से नहीं मिलती, बल्कि इस ख्वाब को हकीकत में बदलने के लिए जी जान से मेहनत करनी पड़ती है। किसी भी बड़ी कामयाबी हासिल करने के लिए कुर्बानियाँ भी बहुत देनी पड़ती है। हिम्मत और हौसले के सहारे बड़ी से बड़ी कामयाबी हासिल की जा सकती है। मराठा सेवा संघ के कौमी सदर कामाजी पवार ने अपने सदारती खिताब में जहां एक तरफ यूपीएससी में कामयाबी हासिल करके अफसरान बनने वाले नौजवानों का इस्तकबाल किया और उन्हें मुबारकबाद पेश की, तो वहीं दूसरी तरफ अम्बेडकर वादी मिशन के ज़रिए मुकाबला जाती इम्तिहानात की तैयारी करने वाले तलबा की रहनुमाई करने और उन्हें हौसला देने वाले मिशन के डायरेक्टर डॉक्टर दीपक कदम सर की खिदमात की भी सताइश की। इसी तरह नांदेड़ के कलेक्टर राहुल करडिले ने भी नौ मुंतखब अफसरान की गुलपोशी की और उन्हें मुबारकबाद पेश की। इस दौरान उन्होंने यूपीएससी के इम्तिहान में कामयाबी हासिल करने के लिए अपने ज़ाती तजुर्बात भी बयान किए और जो तलबा मुस्तक़बिल में कलेक्टर या SP बनने की ख्वाहिश रखते हैं, इन्हें तैयारी कैसी करनी चाहिए, इस बारे में भी कई अहम बातें बताई गई। मजमूई तौर पर यह प्रोग्राम बहुत कामयाब रहा और तलबा ने ज़बरदस्त हौसला हासिल किया। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। खरं तर तुम्ही असे आदर्श आहात ज्यांच्याकडं पाहून इथली नवी पिढी ही स्वतःला घडवणार आहे आणि त्याच्यामुळं तुमची जबाबदारी ही थोडीशी जास्त आहे असं मला स्वतःला वाटतं। म्हणजे या शहरामध्ये असे खूप कमी कार्यक्रम आहेत ज्या कार्यक्रमाला मी माझ्या छोट्या बाळांना घेऊन जातो, पण मला आज प्रकर्षानं असं वाटलं की हे ते 3 सत्कार मूर्ती आहेत ज्यांचं दर्शन माझ्या लहान बाळांनी घेतलं पाहिजे आणि मला कुणासारखं व्हायचं आहे हे त्यांनी 6वी 7वीत असताना ठरवलं पाहिजे। ते जर आयुष्यात कधीतरी यशस्वी झाले पुढच्या टप्प्यावर तर त्याचं श्रेय आज तुम्ही जे काही या सभागृहापुढं बोलणार आहात त्याचं असेल असं मला वाटतं। मी तुम्हाला या आजच्या सत्कार समारंभानिमित्त तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही देशसेवेत गेल्यानंतर सकारात्मक देशामध्ये बदल घडेल, देशाची प्रगती होईल आणि सामान्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होईल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो। आपण
आपली प्रेरणा घेऊन इथले आंबेडकरवादी विषयीचे विद्यार्थी असतील, आपल्या जिल्ह्यातले गावातले खेड्यातले विद्यार्थी असतील, त्यांनी प्रेरणा घेईल याबद्दल. आता मी ऋषिकेशला बसलो, ऋषिकेश तर इथं आहे, तू मला वाटतं जाणार आहेस, प्रीतम तू काय करणार आहेस मला माहीत नाही, पण आता जेवढा वेळ मिळाला तेवढे आपण सत्कार स्वीकारावे आणि सत्कारामध्ये विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना, आईवडिलांना मार्गदर्शन करावं. जसं यशवंत आहे डॉक्टर साहेबांच्या चिरंजीवाने सतत 1 महिना जिल्ह्यामध्ये सतत दिला की त्याच्यामुळं अनेक जण प्रेरणा घेतले. तर तसं तुम्ही ते काम करायला मी तुम्हाला तिघांनाही मातोश्री प्रतिष्ठानला साहेब येणार आहेत. एक वर्ष झालं साहेबांना म्हणलं मी, तुम्ही इंजिनियर आहेत, तुम्ही UPSC झालात, महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत, आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंजिनियर्सला मार्गदर्शन करा, साहेब येणार आहेत. पण ही जर्नी अशी काही सोपी नव्हती. तर सरांचा सपोर्ट होता, आईवडिलांचा सपोर्ट होता, मित्रांचा सपोर्ट होता. या सगळ्यांच्या सपोर्टानुसार मी अभ्यासात लक्ष देऊ शकलो, कारण की बाकीच्या गोष्टी यांनी माझ्यासाठी करून ठेवल्या होत्या. तर त्यासाठी सर सगळ्यात आधी मी ॲक्नॉलेज करेल की सर माझी मदत करण्यासाठी धन्यवाद. सेकंडली मला बोलले गेले आहे की मला मार्गदर्शन करायचं आहे की नवीन विद्यार्थ्यांना की आपली जर्नी कशी असायला पाहिजे किंवा आपण अभ्यास कसा करायला पाहिजे. त्याआधी मी तुम्हाला एक सजेशन देईल की आपला गोल काय आहे ते आपल्याला एक निश्चित करायला पाहिजे की की आयुष्यात आपल्याला करायचं काय. असं नाही की कोणाचा सत्कार होतो तर आता UPSC क्रॅक केल्यावर आपल्याला फेम भेटतं किंवा एक स्टेटस येतं, त्यासाठी UPSC करायची आहे. जर आतून आपल्याला काही एक गोल असेल स्पेसिफिक की मला समाजासाठी काही करायचं आहे किंवा मला या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये काय करायचं आहे, असं एक गोल असेल तर आपण पुढे काही करू शकतो. जसं राजूरकर सर बोलले की त्या ज्या व्हॅल्यूज आहेत या आपल्या सगळ्यांना अंगीकारायच्या आहेत. त्यामध्ये जे लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी यांची आज खूप जास्त गरज आहे. देश पातळीवरच नाही तर पूर्ण जगाच्या पातळीवर यांची गरज आहे. दीपक कदम सरांची माझी फर्स्ट टाईम ओळख 2011मध्ये झाली, जेव्हा असं झालं की मी एकाच वेळी IITमध्ये पण माझं सिलेक्शन झालं, MBBSला पण नंबर लागत होता आणि COP किंवा VGTI या ठिकाणी पण इंजिनिअरिंगसाठी नंबर लागतो. मी सरांना कॉल केला की सर हे 3 ऑप्शन्स माझ्यासमोर आहेत, मी काय करू. मग सर बोलले की तुझा उद्देश काय आहे, तुला करायचं काय नेमकं. मग मी बोललो की सर मला तर UPSC करायचे. इथे आंबेडकरांचे फोटो आहेत, तिथे लिहिलेले की लो एम इज अ क्राईम, म्हणजे छोटं जे ध्येय असतं, छोटं उद्दिष्ट जे असतं तो गुन्हा आहे. मग काहीतरी मोठं उद्दिष्ट पाहिजे. मग वडील पण माझे नेहमी म्हणतात की पोटापाण्याची सुविधा आपली होते, तुम्ही कुठली स्किल अक्वायर करा, तुम्ही करू शकता ते, पण मग आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं, समाजासाठी काहीतरी देणं आहे. मग माझ्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहेत आणि माझी त्याच्यापेक्षा पण मोठी बहीण डॉक्टर नेहा मादळे ही आमच्या परिवारातली पहिली डॉक्टर होती. त्याच्यानंतर माझ्या दुसऱ्या दोन्ही बहिणी डॉक्टर झाल्या, डॉक्टर प्रियांका आणि प्रीती. मग मी बोललो की नाही मला डॉक्टर व्हायचं आहे आणि त्या थ्रू आपण समाजाची सेवा करू शकू. मग MBBS करत असताना पुन्हा सरांची संबंधाला सरांना मी पुन्हा बोललो की सर मला UPSCची तयारी करायची आहे. मग सर बोलले की ठीक आहे कर तू, पण पहिले जो तू कोर्स घेतला आहे MBBSचा तो चांगल्या प्रकारे कर, पहिले चांगला डॉक्टर हो, मग नंतर चांगला प्रशासक होण्याची संधी तुला मिळेल. मग त्यानंतर डॉक्टर चव्हाण सर इथं आहेत आणि डॉक्टर सुयश चव्हाण यांचं नाव आम्ही खूप आधीपासून ऐकलेलं आहे. सरांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्लिअर केली आणि एक खूप मोठा आदर्श होता त्यांचा आमच्यासमोर. सोबत सत्कार मूर्ती, आज आमच्याबद्दल आज शब्द यूज केला जातो आहे सत्कार मूर्ती. तर राजूरकर सर आणि प्रीतमजी भाले सर मला जेव्हा 2023ला पहिल्यांदा माझा इंटरव्ह्यूचा कॉल आला होता तेव्हापासून आम्ही संबंधात आलो. ते माझे मेंटर आहेत आणि आज जसं त्यांनी भाषण केलं त्याच जिद्दीने, त्याच सुंदरतेने ते मला मार्गदर्शन करायचे. तर माझ्या यशात त्यांचा पण खूप मोठा हात आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथून शिकले, जे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यामध्ये शिक्षणाचं एक त्यांना संधी मिळालेल्या मॅडम. आणि जसं आंबेडकर साहेब म्हणतात की लो एम इज नॉट अ क्राईम, तर UPSCचा एम धरून आता जे ॲस्पिरंट इथे जे लो एम नाही हाय एम धरणारे जे ॲस्पिरंट आहेत त्यांना पण मी अभिनंदन करतो. आदाब कलेक्शन लाया है शानदार ऑफर्स, त्योहार को बनाए यादगार स्टाइल और बचत के साथ. जी हाँ, आदाब कलेक्शन में खुसूसी फेस्टिवल ऑफर्स, चाहे लेडीज फैशन हो, जेंट्स वियर या बच्चों का कलेक्शन, यहाँ हर किसी के लिए है कुछ खास और निराला. लेडीज स्पेशल ब्राइडल सूट, पार्टी वियर और फेस्टिवल स्पेशल कलेक्शन,
खूबसूरती, स्टाइल और फैशन का बेहतरीन इम्तिजाज। रोजमर्रा इस्तेमाल के लिए जदीद और पुरकशिश डेली वेयर्स ड्रेसेस दस्तयाब हैं। जेंट्स फैशन लीलैंड के ब्रांडेड शर्ट्स पर धमाकेदार ऑफर सिर्फ 1100 रुपए में। जीन्स पैंट में किलर, स्पाइकर, लेविस और रॉन जैसे ब्रांडेड जीन्स निहायत सस्ते दामों पर यहाँ दस्तयाब है। जदीद दौर के रुझानात से हम आहंग शटिंग और शूटिंग के शानदार डिजाइन्स, हर रंग, हर साइज और हर मौके के लिए खास आला क्वालिटी के फैब्रिक्स, नफीस स्टिचिंग और नरमी व पायदारी का हसीन इम्तिजाज जो दे आपके एतमाद को नया अंदाज। चाहे हो दफ्तर का लिबास, शादी की तकरीब या कोई और स्पेशल मौका, आदाब कलेक्शन में है हर ज़ौक़ के लिए बेहतरीन इंतखाब। बच्चों के लिए रेडीमेड कपड़ों की वसी रेंज, स्टाइल, कंफर्ट और कलरफुल वेयर्स के साथ कुर्ती, ब्लेजर, शेरवानी सब एक ही जगह, एक ही छत के नीचे। आदाब कलेक्शन, जहां मियार और फैशन साथ चलते हैं। खरीदारी के लिए राब्ता करें। आदाब कलेक्शन, शमीम अब्दुल्ला हाउस, टायर बोर्ड, देगलूर नाका, नांदेड़।